नमस्ते. मी बायोलॉजी प्रोफेसर देशमुख BR. Today we are going to see the next point in the cell, the unit of life. Today we see cytoplasm, cell organelles and endomembrane system. Okay, now one by one. First point, cytoplasm. When we observe a cell has a outer boundary that is called as the plasma membrane. That is the plasma membrane. Okay, and inside the plasma membrane there is present a mass material, and that is called as the ground substance. That is the ground substance, and all the material representing by the ground substance, and that is called as the cytoplasm. Okay, and cytoplasm means the major ground substance present inside the plasma membrane is called as the cytoplasm. Okay, cytoplasm consists the hyaloplasm. Hyaloplasm means transparent, homogeneous, colloidal liquid substance of the cytoplasm. Okay, then it also consists non-living contents. The non-living contents represented by the organic substances like the fat, protein, carbohydrate, amino acids, as well as inorganic substances. Next, it also consists living content called as the living inclusions, and the living inclusions are represented by the cell organelles. Okay, in this way, in cytoplasm there is present a fluid part called as the hyaloplasm. There is also present non-living substances and also present living inclusions, and these are called as the cell organelles. Okay, actually the cell organelles are the structural and functional units of a cell. म्हणजेच या सेलमध्ये असे मेम्ब्रेन बाउंड युनिट असतात. या सेलमध्ये सपोज ही एक सेल आहे आणि या सेलमध्ये असे मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर असतात. काही नेकेड स्ट्रक्चर देखील असतात, परंतु हे स्ट्रक्चर, हे युनिट एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर दाखवतात आणि स्पेसिफिक फंक्शन कॅरी करतात. म्हणून यांना आपण स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट्स ऑफ सेल असंही म्हणतो. आणि मग हे स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट्स ऑफ सेल म्हणजे सेल ऑर्गॅनिल कोणते कोणते असतात हे आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. जर आपण एक सेल घेतला आणि तो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मधून पाहिला तर त्यामध्ये ज्या काही बॉडीज असतात त्या स्पष्टपणे दिसतात. जसे की या ठिकाणी एक ॲनिमल सेल कन्सिडर करून ही काढलेली डायग्राम आणि त्यामध्ये दाखवलेले हे डिफरंट सेल ऑर्गॅनिल्स. तर आपण पाहू सेल ऑर्गॅनिल कोणते कोणते आहेत. तर या ठिकाणी इथं आपल्याला दिसतंय एक जाळीदार ट्युब्युलर रेटिक्युलम दिसतंय, ट्युब्युलर जाळं दिसतंय, आणि याला म्हणायचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजेच या सायटोप्लाझम मध्ये म्हणून एंडोप्लाझ्मिक, आणि एक रेटिक्युलम असतं, एक जाळं असतं, म्हणून याला म्हणतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके, त्याच्या जवळ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या जवळ आणखी एक सॅक लाईक स्ट्रक्चर असतं आणि यालाच आपण गोल्गी
बॉडीज असं म्हणायचं. गॉल्गी बॉडीजच्या जवळ छोट्या छोट्या पिशव्या असतात आणि याला लायसोसोम असं म्हणायचं. त्याच ठिकाणी व्हॅक्युल असतात, म्हणजे छोट्या छोट्या रिकाम्या स्पेस असतात, मेम्ब्रेन बाउंड स्पेस असतात आणि त्याला आपण व्हॅक्युल्स असं म्हणतो. या ठिकाणी पर ऑक्सिसोम हेही सेल ऑर्गॅनिल असतं. ॲनिमल सेलमध्ये सेंट्रोसोम हा सेल ऑर्गॅनिल असतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी रायबोसोम्स, मायटोकॉन्ड्रिया आणि जर आपण प्लांट सेल कन्सिडर केला तर त्यामध्ये प्लास्टिड असतात, जसं की क्लोरोप्लास्ट. ओके, इन दिस वे these are the different cell organelles present in the cytoplasm. Whenever we observe these membranes or the cell organelles and their membranes, we found that जर आपण हे सेल ऑर्गॅनिल पाहिले आणि त्याचं मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर पाहिलं तर आपल्याला असं आढळून येईल की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा सिंगल मेम्ब्रेन ऑर्गॅनिल आहे. लक्षात ठेवायचं, नीट लेवलला यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की सिंगल सेल मेम्ब्रेन कोणाला आहे. तर सिंगल सेल मेम्ब्रेन लक्षात ठेवायचं आपण, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सिंगल मेम्ब्रेन आहे, गॉल्गी बॉडीज सिंगल मेम्ब्रेन सेल ऑर्गॅनिल आहे, लायसोसोम सिंगल मेम्ब्रेन सेल ऑर्गॅनिल आहे, व्हॅक्युल्स हा देखील सिंगल मेम्ब्रेन सेल ऑर्गॅनिल आहे, पर ऑक्सिसोम हे देखील सिंगल मेम्ब्रेन सेल ऑर्गॅनिल आहे. यानंतर आणखी महत्वाचा पॉइंट की डबल मेम्ब्रेन सेल ऑर्गॅनिल कोणते आहेत. तर या ठिकाणी मायटोकॉन्ड्रियाला डबल मेम्ब्रेन असतं. त्याचबरोबर प्लास्टिड हे देखील डबल मेम्ब्रेन असतं. तर असे काही सेल ऑर्गॅनिल आहेत की त्यांना मेम्ब्रेनच नसतं, त्यांना आपण नेकेड सेल ऑर्गॅनिल असं म्हणतो. हे नेकेड सेल ऑर्गॅनिल कोणते, जर या ठिकाणी हा ॲनिमल सेलमध्ये असलेला सेंट्रोसोम पाहिला तर यामध्ये मेम्ब्रेन नसतं, म्हणजे सेंट्रोसोम इन ॲनिमल सेल इज द नेकेड सेल ऑर्गॅनिल. त्याचबरोबर त्या ठिकाणी रायबोसोम असतो. हा रायबोसोम देखील नेकेड असतो, म्हणजे त्याच्या भोवती देखील सेल मेम्ब्रेन नसतो. अशा प्रकारे दीज आर द डिफरंट सेल ऑर्गॅनिल्स आणि त्याचे हे मेम्ब्रेन. आता या सेल ऑर्गॅनिल काय काम करतात या सेलमध्ये, आपण म्हटलं होतं दीज आर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. मग व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ दीज डिफरंट सेल ऑर्गॅनिल्स? रिमेंबर दॅट फर्स्ट वन इज द endoplasmic reticulum. It is responsible for the synthesis and secretion. It is responsible for the secretion. म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून प्रोटीन तयार केले जातात, दॅट इज द, आणि ते रिलीज केले जातात, दॅट इज कॉल्ड द सिक्रेशन. ओके, नेक्स्ट गॉल्गी बॉडीज. व्हेन वी ऑब्झर्व द गॉल्गी बॉडीज, द फंक्शन ऑफ गॉल्गी बॉडी इज पॅकेजिंग ऑफ द मटेरियल. Okay, there is the packaging. Packaging of the material. या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ना तयार केलेले प्रोटीन्स हे गॉल्गी बॉडी मध्ये जातात, त्या ठिकाणी ते मॉडिफाईड होतात आणि ते पॅक केले जातात. आणि पॅकिंग करताना त्याच्या छोट्या छोट्या पिशव्या तयार केल्या जातात आणि त्या पिशव्यांमध्ये हे सिक्रिशन्स जे असतात यानं जे मॉडिफाईड केलेले असतात ते एन्झाईमच्या स्वरूपामध्ये साठवले जातात आणि हे एन्झाईम लायसोसोम मध्ये आपल्याला आढळून येतात. आणि मग हा लायसोसोम हा जो सेल ऑर्गॅनिल आहे हा काय करतो, सेलमध्ये असणारे वेस्ट किंवा अनवॉन्टेड मटेरियल डायजेस्ट करतो, त्याला आपण म्हणतो सेल्युलर डायजेशन. ओके, व्हॅक्युल्स. व्हॉट इज द फंक्शन ऑफ व्हॅक्युल्स? तर व्हॅक्युल काय करतात, सेलमध्ये असणारे वेस्ट मटेरियल जमा करून सेलच्या बाहेर टाकतात, अँड दॅट इज कॉल्ड एज द एक्सक्रीशन इज द फंक्शन ऑफ व्हॅक्युल्स. त्याचबरोबर अमिबा सारख्या सेलमध्ये या व्हॅक्युल फूड व्हॅक्युल म्हणून देखील काम करतात.
ज्यामध्ये की डायजेशन घडून येतं. पुढे परऑक्सिसोम. Peroxisomes are responsible for the breakdown of the fatty acids. Okay, then centrosomes. Centrosomes are present in the animal cells and these are responsible to form the spindle fibers during the cell division. त्याशिवाय सेल डिव्हिजन होणारच नाही, म्हणजे स्पिंडल फायबर तयार करण्याचं काम हे सेंट्रोसोम करतात. ओके, नेक्स्ट वन इज द रायबोसोम. Ribosome play very important role to produce the proteins. Hence, it is the protein synthetic cell organelle. Next, mitochondria. Mitochondria is also called as the powerhouse of cell. Why? का असं म्हणायचं? Because complete oxidation in the cell takes place in the mitochondria and where energy is stored in the ATP molecules. म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया इज रिस्पॉन्सिबल फॉर द सेल्युलर रेस्पिरेशन. नंतर आहे प्लास्टिड. प्लास्टिडमध्ये जर आपण पाहतो ग्रीन प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असतात आणि हे क्लोरोप्लास्ट कन्सिस्ट फोटोसिंथेटिक पिगमेंट्स अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द फोटोसिंथेसिस. अँड इन दिस वे दिस अबाउट द सायटोप्लाझम. हा पॉइंट होता आपला आजचा सायटोप्लाझम आणि त्यामध्ये असणारे सेल ऑर्गॅनिल्स. क्लिअर पॉइंट? ओके. आणि यानंतर आपण पुढे जातो, तो म्हणजे एंडो मेम्ब्रेन सिस्टीम. ओके, नाउ इट इज व्हेरी सिंपल पॉइंट. यामध्ये एंडो मेम्ब्रेन सिस्टीम म्हणजे नेमकं काय, तर याच ठिकाणी आपल्याला ते लक्षात आलं असेल. ते या ठिकाणी आपण असं पाहतो की इथं असं दिलेलं आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. काय करतो? हा प्रोटीन तयार करतो. त्याच्या शेजारी बसलेलं आहे गॉल्गी बॉडीज. हे यानं तयार केलेले प्रोटीन बाइंड करतो, म्हणजेच याचं रिलेशन याच्याशी आहे. यानं तयार केले तर हे पॅकिंग करतात. हे पॅकिंग केलेले मटेरियल लायसोसोम मध्ये साठवून ठेवलेले जातात. म्हणजेच लायसोसोम स्टोअर द प्रोटीन्स और एन्झाइम्स पॅक्ड बाय द गॉल्गी बॉडीज. ओके, पुढे हे लायसोसोम काय करतील? सेलमध्ये असणाऱ्या ज्या डेड बॉडीज आहेत किंवा ज्या फूड व्हॅक्युअल्स आहेत याला जाऊन मिळतील आणि त्या ठिकाणी डायजेशन घडून आणतील. म्हणजेच या काय करतील? सेलला डायजेशन घडून आणतील आणि त्याचबरोबर जे काही शिल्लक राहिलेलं वेस्ट मटेरियल आहे ते या व्हॅक्युअल मध्ये साठवलं जाईल. यावरून आपल्याला असं दिसतं की हे जे सेल ऑर्गॅनिल आहेत, हे सेल ऑर्गॅनिलचं फंक्शन जर पाहिलं तर ते एकमेकांवर डिपेंड आहे. मीन्स दीज आर द सेल ऑर्गॅनिल्स रिप्रेझेंट दॅट देअर फंक्शन्स आर कोऑर्डिनेटेड विथ इच अदर. Their functions are interrelated to each other. Okay, and now it is very simple to explain the endomembrane system. आणि आता जर हे सेल ऑर्गॅनिल आपल्या लक्षात आले असतील आणि याचं फंक्शन जर आपल्याला लक्षात आलं असेल तर एंडोमेम्ब्रेन सिस्टीम लक्षात ठेवायला काहीच अवघड नाही. तर किती सोपा पॉइंट आहे तो. काय सांगितलं होतं इथं आपल्याला? हे जे डिफरंट ऑर्गॅनिल आहेत हे यांचं फंक्शन जे असतं हे एकमेकांवर रिलेटेड असतं आणि म्हणून एंडोमेम्ब्रेन सिस्टीम इथेच घेऊ आपण. एंडोमेम्ब्रेन सिस्टीम द ग्रुप ऑफ सेल ऑर्गॅनिल्स group of cell organelles whose functions are coordinated, coordinated to each other, and such group
is of cell organelle whose functions are coordinated to each other is called as the endomembrane system. ओके, तर क्लिअर पॉइंट. एंडोमेम्ब्रेन सिस्टीम म्हणजे काय? असे सेल ऑर्गॅनिल की ज्यांचं फंक्शन एकमेकांशी रिलेटेड असतं. पण एंडोमेम्ब्रेन सिस्टीम कशाने बनलेली आहे? एंडोमेम्ब्रेन सिस्टीम इज रिप्रेझेंटेड बाय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इट्स फंक्शन इज रिलेटेड टू गोल्गी बॉडीज. ओके, म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम चं फंक्शन या गोल्गी बॉडीशी रिलेटेड आहे. त्यानंतर गोल्गी बॉडी फंक्शन रिलेटेड टू द लायसोसोम. Okay, and function of lysosome is related to the vacuoles. Okay, means endomembrane system is made up from the endoplasmic reticulum, Golgi bodies, lysosome आणि vacuole. Should be remember. हे आपण लक्षात ठेवायचं असतं. क्वेश्चन विचारताना नीटमध्ये स्पेशली एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मधले सेल ऑर्गॅनिल कोणते असं विचारतात आणि स्पेसिफिक यामध्ये असणारे ऑल ऑर्गॅनिल्स यामध्ये असणारे ऑर्गॅनिल, हा ऑर्गॅनिल सिंगल मेम्ब्रेन, हा सिंगल मेम्ब्रेन, हा सिंगल मेम्ब्रेन, हा सिंगल मेम्ब्रेन, means all cell organelles involved in the endomembrane system are single layer. Okay, and in this way, this is about the today's point: cytoplasm, cell organelle and endomembrane systems. Okay, समजलं सर्वांना? ओके, ठीक आहे. टुडे वी स्टॉप हियर.